सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत ऋषभ फार्मच्या एंट्रन्सला. इथे बघू शकता तुम्ही. I am waiting for a bus at the end of the night under street lamp. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे मी चाललो आहे ऋषभ फार्म जे आहे कर्जत येथील चौकमध्ये. सो तिकडे तुम्हाला कपल पॅकेज, स्टे पॅकेज, ग्रुप पॅकेज, खूप सारे पॅकेज तिथे बघायला भेटणार आहे. रूम कसे असणार आहे, जेवण कसं असणार आहे, तिकडे तुम्हाला काय काय बघायला भेटेल, कुठले गेम तिथे खेळू शकता. खूप सारे प्रकारचे गेम तिथे खेळू शकता. टेबल टेनिस, क्रिकेट बोला, अजून देखील कॅरम आहे. भरपूर सारे गेम तिथे तुम्हाला खेळायला भेटणार आहे. सो जाऊ चला मित्रांनो, तुम्हाला आज फार्म हाऊसची टूर करूया आपण आणि तिथे कसं म्हणजे काय सगळं तुम्हाला दाखवतो. सो भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये. मी आता निघालो आहे. आता मला वाटतं 11 वाजलेत. मला 12 वाजेपर्यंत तिथे पोहोचूया आणि सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो चला आता जाऊया. खूप लेट झालं ऑलरेडी. मला 12 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचंच आहे. भेटू आपण व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि फार्म हाऊसला नक्की व्हिजिट करा. भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये. मित्रांनो फायनली आपण ऋषभ फार्मच्या एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत. आता जाऊया आपण. थोडासा कच्चा रस्ता आहे पण ते काय पावसामुळे थोडंसं होतं. तो आपण आता जाऊया, बघूया, तुम्हाला सगळं दाखवतो, माहिती देतो आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. खूप भारी वाटते जेणेकरून आज पाऊस नाही ना, खूप मजा येणार आहे. पाऊस असेल तर वेगळीच गोष्ट आहे पण पाऊस नसल्यावर पण वेगळीच गोष्ट आहे ना. तर जाऊया आता, बघूया. रस्ता सगळीकडे खड्डे बाबा, नुसतं वैतागवाडी आहे गावात. तरी बनवला आहे रस्ता मला आता आय थिंक. मागच्या वेळेस आम्ही आलेलो ना, खूप खड्डे होते भावना, खूप पूर्ण असं म्हणजे काय बोलतात त्याला, खूप खड्डे होते. बनवला आहे रस्ता बनवला आहे. मस्त हाच रस्ता आहे ना. मी बनवला बोलतो आहे पण खूप मला वाटतं 5-6 महिन्यातून आलो आहे मी. इथे सगळीकडे फार्म हाऊसच आहे. हा आपला जरा फेवरेट आहे. जेवण वगैरे इकडचं भारी आहे. थोडंसं पोचतच आलो आहे, थोडंसं राहिलं आहे. बनवला आहे रस्ता, बनवला आहे. पहिल्यापेक्षा तरी बेटर आहे. हॅलो बाबा, पोचलो. लवकर आलो यार. पनवेलवरनं 40 मिनटात येतो तुम्ही बाईकवर, म्हणजे ऑन रोडनी. कर्जतवरनं मला वाटतं 3.5 किलोमीटर आहे. शेअरिंगनी वगैरे पण येऊ शकता तुम्ही, असं काय नाही. स्टेशनवरनं पण कर्जत जवळ आहे. 4 किलोमीटर तर असेलच आय थिंक. बापरे, अरे बापरे. ऋषभ फार्म आय थिंक. हाच पोचलो भावांनो. हे ऋषभ फार्म. थोडंसं आतून आता मी तुम्हाला सगळं इंट्रो दाखवतो कसं काय असणार आहे. सो चला जाऊया आता, बघूया. सो मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत ऋषभ फार्मच्या एंट्रन्सला. इथे बघू शकता तुम्ही. आपण आता आतमध्ये जाऊया. इथे तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे गाडी पार्किंग करू शकता तुम्ही. पार्किंगचा हा स्पेस आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं तुम्ही इथं पद्धतशीर पार्क करू शकता आणि खूप सुंदर असा स्पेस आहे. तुम्ही बघू शकता पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असं. आणि या शांतता आहे. ॲक्च्युली मी वेगळेला आलो आहे. त्यांच्याकडे विकेटला खूप गर्दी असते खूप. सो इथे बघू शकता तुम्ही. हा सगळा एंट्रन्स आहे, पार्किंगचा एरिया आहे. आणि इथे 2 नारळाची झाडं कशी लावलेली आहेत. सो मस्त वाटत आहे आता. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जाऊन मी सगळं तुम्हाला डिटेल्स देतो कसं काय असणार आहे. म्हणजे A to Z डिटेल तुम्हाला इथे बघायला भेटणार, जेणेकरून तुम्ही इथे यावे आणि खूप साऱ्या मजा करावं, एन्जॉय करावं. सो जाऊ आता आपण, बघू कशा पद्धतीने काय सगळं अरेंज होतं आहे. तर मित्रांनो पहिलं आपण जाऊया सर्वप्रथम कपल स्टे पॅकेज आणि कपल सिंगल डेचं पॅकेज किती असणार आहे काय. पहिलं मी तुम्हाला सर्वात प्रथम रूम दाखवतो कशा पद्धतीने रूम असणार आहे. हे बघा, इथून आतमध्ये आपण हे सगळे रूम्स असतात इथे. सो हा बघा, हा आपला रूम असणार आहे कपलचा. इथे तुम्ही बघू शकता समोर इथे म्हणजे बेडरूम वगैरे दिलेला आहे. 1 बेड आहे, बेडशीट वगैरे सगळं. इथे वॉशरूम असणार आहे. वरती बघा AC वाला पण आहे आणि विदाऊट AC पण तुम्ही घेऊ शकता हा. सो हे बघा इकडे असा केवढा रूम आहे मस्त. सो खूप सुंदर असा हा रूम आहे.
तर मित्रांनो कपलचे चार्जेस पुढील प्रमाणे असणार, डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईलच, पण मी देखील तुम्हाला सांगतो कपलचे चार्जेस ना दिवसाचे 3200, ज्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं चहा. जर तुम्ही स्टेसाठी येणार असाल तर त्याचे चार्जेस पुढीलप्रमाणे, जेणेकरून असणारे 5000 रुपीज, म्हणजे 5000 रुपये प्रत्येकी कपल मागे, ज्यामध्ये तुम्ही स्टे करू शकता आणि तुम्हाला सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं देखील जेवण तुम्हाला इथे भेटेल आणि सकाळी निघताना तुम्हाला चहा वगैरे भेटेल. सो अशा पद्धतीने हे कपलचे चार्जेस झाले मित्रांनो. आता आपण ग्रुप बुकिंग वगैरे कसं असणार आहे आणि बाकीचे इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अजून काय काय तुम्हाला, स्विमिंग पूल तर असणारच, कारण की कसं स्विमिंग पूलचं पण मी माहिती सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धती. परत रेन डान्स आहे, भरपूर साऱ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला भेटतात आहे. मी ॲक्च्युली कशावरनं बोलतो एवढं सगळं शुअरली, कारण की मी देखील इथे स्वतः येऊन गेलो, खूप वेळा गेलो आहे आणि खूप मजा केली आम्ही. मी आता जातो ग्रुप बुकिंग वगैरे काय कसं काय असणार आहे तुम्हाला दाखवतो. ग्रुप बुकिंगचे चार्जेस वगैरे किती असणार आहे. हे बघा इथे स्विमिंग पूल आहे, हा आपला स्विमिंग पूल असणार आहे पूर्ण. तिथे त्यांचा किचनचा एरिया आहे समोर. इथे एक कॉटेज आहे आणि हा एक कॉटेज आहे. हा कॉटेजचं तुम्हाला मी नंतर दाखवतो आणि इकडे एक हा एक कॉटेज आहे. ह्याचं तुम्हाला नंतर मी सगळं एक्सप्लोअर करतो. सो आता जाऊ आपण. पहिलं मला वाटतं आहे आता ग्रुप बुकिंगचं तुम्हाला डिटेल देतो. ग्रुप बुकिंगमध्ये पण मला वाटतं आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत ग्रुप बुकिंगमध्ये, पण डिस्काउंट वगैरे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. सो जाऊ आता. पहिलं मी तुम्हाला सगळं ना रूम्स दाखवतो, रूम्स कशा पद्धतीने आपल्याला असणार आहेत. खूप सारे रूम्स आहेत इथे. इथे बघा हा एक रूम आहे. आम्ही नेहमी आलो की हा रूम घेतो, जेणेकरून खूप भारी रूम आहे हा रूम देखील तुम्हाला दाखवतो. आणि इकडे पण हा देखील रूम आहे, हा देखील रूम तुम्हाला दाखवतो. सो जाऊ आता, बघूया. खूप सारे गोष्टी तिथे आहेत, सगळं मी एक्सप्लोअर करणार आहे आज तुम्हाला देखील, जेणेकरून तुम्ही याल आणि एन्जॉय कराल. सो जाऊ आता, बघू कशा पद्धतीने काय आपण हे करतो आहे. सो मित्रांनो आता हा रूम दाखवतो मी तुम्हाला कसा आहे. इथे बघा, इथे तुम्हाला समोर झोपाळा वगैरे दिसत असेल. हे बघा इथे समोर झोपाळा वगैरे आहे, तिथे तुम्ही ते देखील एन्जॉय करू शकता. मुलींसाठी स्पेशल झोपाळा आहे. हे बघा इथे बाहेर तुम्ही बसू शकता, मैफिल. हे बघा मैफिल बसू शकता इथे. हा मला वाटतं हा बांबू कॉटेज आहे, पूर्ण बांबूपासून बनवलेला आहे. अच्छा ओके. इथे बघा तुम्ही, आमचा हा फेवरेट रूम आहे मित्रांनो. हे बघा आतमध्ये गेलं तर तुम्हाला इथे पहिलं वॉशरूम देतात आहे, एक बेड देतात आहे, 2 उशा, बेडशीट, खाली म्हणजे मॅट्रेस वगैरे देखील असणार आहे. आणि इकडे बघा टी व्ही वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटतं आहे. टी व्ही मला वाटतं आहे थोडंसं हे बघा हे हां टी व्हीमध्ये पण भेटेल आय थिंक. आणि वायफाय वगैरे पण असणार आहे मित्रांनो. हे बघा रूम, काय रूम आहे. तर आवडलं तर असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जावा, कारण की लाईक तुम्ही करत नाही, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ खूप बघायला भेटणार आहेत. खूप सुंदर असा रूम आहे. हे बघा बाहेर पण जागा, म्हणजे असं सकाळी तुम्ही उठलात आणि समोर बघू शकता. हे बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. सेम रूम आहे हा आणि हा रूमची कंपॅरिझन करता सेम रूम आहे. हे बघा इथे देखील सेम आहे, टी व्ही वगैरे असणार आहे, वरती लाईट्स वगैरे लावले. वॉशरूम देखील बघा किती स्वच्छ वगैरे ठेवले त्यांनी. समोर ए सी विदाऊट ए सी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहे. सो आता जाऊया आपण. हा बघितला असेल तुम्ही, हा एक रूम आहे. खूप सारे रूम आहेत. आता आपण जो समोरचा रूम आहे ना त्या रूममध्ये जाऊन बघूया. तिकडे पण मला वाटतं ते सेमच रूम असणार आहेत सगळे, पण एक असतं ना, आम्ही खूप म्हणजे बड्डेज वगैरे सेलिब्रेशन आम्ही तर दोघं तिघे येऊन इथे एन्जॉय करायचो. हे बघा हा एक रूम आहे. हा रूम बघा असं वाटतं भेंडी. बाहेर रूम बघा तुम्ही कसला भारी आहे ना, असं वाटतं फुल हे आहे. हे बघा चला आतमध्ये जाऊन बघूया आपण. हे बघा सेम रूम आहे. आतमध्ये तिकडे वॉशरूम असणार आहे, इथे बेड आहे आपल्याला सेम तसंच. हे टी व्ही वगैरे हा थोडासा मोठा आहे, स्पेशल जागा वगैरे आहे त्याच्याकडे. आणि वॉशरूम याचं ना खूप मोठं आहे, जे वॉशरूम बघायला ना तुम्ही वॉशरूम खूप मोठं आहे. हे बघा मी जर आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा वॉशरूम, कारण की जेव्हा पण लोक येतात ना पहिलं वॉशरूम बघतात. खूप मोठं वॉशरूम आहे इथे. मला वाटतं दोघेजण झोपाल तुम्ही. हे बघा काय व्ह्यू आहे यार, ऑसम. हे बघा हे अशा पद्धतीचा हा रूम आहे. वाटतं ना मित्रांनो लक्झरियस फील. सो मित्रांनो नक्की या, खूप भारी रूम आहे हा. आणि अजून देखील आहे तिकडे मला वाटतं ग्रुपचा रूम असणार आहे. ते इथे पण मला वाटतं आम्ही दोघे तिघे राहिलेलो, असं काही इश्यू नाही आहे. या रूमचे पण तेवढेच प्राईज आहे, 3200 रुपये तुम्ही जर सिंगल डे येत असाल तर.
आणि तुम्हाला जर स्टेसाठी हवे तर कपलचं पॅकेज सांगतो आहे मी. कपलचं पॅकेज असणार आहे 5000 रुपीज आणि सिंगल डेचं असणार आहे. आणि मित्रांनो इकडचं जेवण तर तुम्ही टेस्ट कराल. स्पेशली आता श्रावण चालू आहे म्हणून, नाहीतर जेवण तर आहे बाप नॉनव्हेजमध्ये. तर तुम्ही बघितलं असालच. आता मी आत्तापर्यंत खूप सारे रूम तुम्हाला एक्सप्लोअर केले. आता आपण जाऊया जो ग्रुप बुकिंगचा रूम आहे तिकडे जाऊन बघूया कशा पद्धतीने काय असणार आहे, तुम्हाला दाखवतो. ग्रुप बुकिंगचे मला वाटतं पर डेच्या हिशोबाने 1200 रुपये असणार आहे, त्याचं विथ फूड. आणि मला वाटतं आहे पर पर्सन. आणि स्टे जर तुम्ही करायचं असं 2200 का 2000 रुपये घेतात जर जास्त बुकिंग असेल तर. सो आता मी दाखवतो ग्रुप बुकिंगसाठी कसा असणार आहे रूम. हे बघा एंट्रन्स आणि इथून बघू शकता. हो हा रूम असणार आहे ग्रुप बुकिंगसाठी. इथे बघा 1 2 3 बेड आहेत, मला वाटतं 4 बेड आहेत. इथे खाली पण गाद्या टाकलेल्या आहेत त्यांनी, इथे पण गाद्या आहेत. म्हणजे 2 हा मला वाटतं 15 लोकांसाठी कम्फर्टेबल असा रूम आहे. हे बघा 15 लोक. आणि तिथे वॉशरूम वगैरे पण आहे. सो मीच एकदा जाऊन दाखवतो तुम्हाला वॉशरूमचा एरिया. काय रूम आहे यार मित्रांनो. ओ बाथरूम पहिला बघत जावा, जेणेकरून बाथरूम केवढा मोठा आरसा. इथे वॉश बेसिंग. अच्छा 2 वॉशरूम दिलेत, म्हणजे ग्रुप बुकिंगला त्यांनी 2 वॉशरूम दिले. बघा वॉशरूम इथे पण आहे, इथे पण आहे. शॉवर देखील बघू शकता तुम्ही. हो केवढा मोठा रूमसोबत 2 वॉशरूम दिलेत. अच्छा व्ह्यू बघा ना मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही. हो आणि बाहेरून सकाळी उठून तुम्ही असं याल तुम्ही असं, आणि खिडकी उघडून असं समोर स्विमिंग पूलचा नजारा काय वाटेल ना. सो नक्की या मित्रांनो, खूप भारी आहे इथे. हे बघा आता जाऊया आपण. हा झाला मित्रांनो ग्रुप बुकिंग. आता मी ग्रुप बुकिंगची तुम्हाला डिटेल देतो. ग्रुप बुकिंगमध्ये कसं असणार आहे, पर पर्सन तुम्हाला 1000 ते 1200 म्हणजे 1200 मॅक्झिमम मध्ये त्यांचं आहे. 1200 रुपयामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी तुम्हाला चेकआउट असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 5. आणि जर तुम्हाला स्टे बुकिंग हवं असेल, स्टे बुकिंग पर पर्सन मागे 2200 ते 2000 रुपये. जेवढं तुमची बुकिंग म्हणजे ग्रुप जास्त असेल तेवढे ते डिस्काउंट देऊ शकतात, असं काही नाही आहे. मी डिटेल देतो सगळ्या दादांची, त्यांना कॉल करून विचारू शकता, बुकिंग करू शकता. विकेंडला मोस्टली खूप गर्दी असते. विकेंडला तुम्हाला मला वाटतं 2 वीक आधीच बुकिंग करावं लागेल, कारण सॅटर्डे संडे हाऊसफुल असतो. एकदा मी येईल परत, जेणेकरून जेव्हा गर्दी जास्त असेल ना तेव्हा देखील मी येईल. रूम मित्रांनो रूम खूप भारी आहे. सो हे आहे आपलं रिषभ फार्म. हे बघा कसला रूम आहे भारी. आणि इथे पण 2 AC आहे. 2 AC खूप झाले. ग्रुप बुकिंगला काही एवढं नाही. ग्रुप बुकिंगमध्ये तर मला वाटतं आपला दिवस पूर्ण एन्जॉयमध्येच जातो. स्विमिंग पूल वगैरे हे. आणि समोरून हे बघा सकाळी उठल्या तुम्ही बघू शकता तिकडे तो स्विमिंग पूल आहे. आणि हे तिकडचे रूम दाखवले मी. व्ह्यू बघा ना मित्रांनो, काय व्ह्यू आहे भारी. हे बघा. सो आता सगळे रूमचे वगैरे मी तुम्हाला डिटेल देते. आपण आता किचनकडे जाणार आहोत. किचन आणि तिकडे प्लेईंग एरिया आहे. प्लेईंग म्हणजे तुम्ही इथे क्रिकेट देखील खेळू शकता. क्रिकेट मला वाटतं हे बघा ना, ही जागा आहे ना, इथे क्रिकेट वगैरे तुम्ही आरामात खेळू शकता. खेळण्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठले स्पोर्ट्स आवडतात. इथे आता कॅरम वगैरे काय मी तुम्हाला सगळं दाखवतो बाजूला प्लेईंग एरियामध्ये. बघा इथे तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी म्हणजे लुडो वगैरे देखील अवेलेबल आहे. लुडो चेस वगैरे सगळं खेळू शकता. इथे कॅरम आहे. क्रिकेट बॅट्स देखील आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे क्रिकेट बॅट्स वगैरे आहे. बॉल वगैरे इथे कशा पद्धतीने त्यांनी डेकोर केलेलं आहे. इथे टेबल टेनिसचं सगळं सामान ठेवलेलं आहे. हे बघा कॅट देखील अवेलेबल आहे. ज्यांना पत्ते घ्यायचे ते पत्ते देखील घेऊ शकता. इथे लुडो वगैरे सगळं आहे. सो हा आहे त्यांचा प्लेईंग एरिया. तुम्ही बाहेर जाऊन देखील खेळू शकता. असं काही नाही की तुम्ही इथे बसून खेळू शकता. हे बघा हे सगळं असं असणार आहे. आणि हा साईडला तुम्ही बघू शकता किचनचा एरिया असणार आहे. किचनचा एरिया पण दाखवतो. आणि किचनच्या एरियाच्या बाजूला स्विमिंग पूल आहे मोठा असा, त्याचं पण मी तुम्हाला सांगतो. पहिला आपण आता किचन देखील तुम्हाला दाखवतो, कारण की भरपूर लोकांचं असं असतं बाबा किचन नाही दाखवलं, हे नाही दाखवलं. सो आता मी किचन देखील तुम्हाला दाखवणार आहे. बघू कशा पद्धतीने काय असणार आहे किचन. मित्रांनो हा आहे टेबल टेनिस. टेबल टेनिस देखील तुम्हाला इथे खेळता येणार आहे. समोर इथे बघू शकता मोठा असा फ्रीज आहे. इथे कोल्ड्रिंक किंवा बिस्लरी त्याचे चार्जेबल असणार आहे. जो काय रेट असेल तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि बाकीला इथे बघू शकता तुम्ही हा किचनचा एरिया. इथे देखील टी व्ही, इथे काउंटर आहे त्यांचं. किचन देखील मी तुम्हाला दाखवतो, असं नाही. ताई आता पीठ मळतात, इथे काम चालू आहे. हे बघा इथे स्टाफ त्यांचा. खूप सुंदर असं क्लीन असं किचन देखील तुम्हाला बघायला भेटतं. खूप मोठं असं किचन आहे. सॅटर्डे संडेला मित्रांनो एवढं गर्दी असते ना, इकडे खूप गर्दी असते. आणि किचनचं दाखवलंच आहे. सो तुम्हाला जो मेनू कार्ड म्हणजे जे तुम्हाला जेवण भेटणार आहे त्याच्यामध्ये
जर तुम्हाला एक्स्ट्रा काही व्हरायटीज हवे असतील म्हणजे जेणेकरून चिकनमध्ये व्हेजमध्ये सो त्याचे चार्जेस वगैरे तुम्हाला काय असतील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जे पाहिजे तो तुम्हाला इथे भेटेल म्हणजे त्यांच्याकडे जे अवेलेबल असेल ते. आता सो हे झालं. आता तुम्ही हे बघू शकता. हा बघा मित्रांनो स्विमिंग पूल. इथे स्विमिंग पूल आहे. इथे बाजूला जेवणाचं देखील आहे. इथे तुम्ही देखील जेवू शकता. हे बघा बसून इथे ड्रिंक करून. इथे बाजूला हा स्विमिंग पूल आणि हा रेन डान्स आहे सगळा. इथे तुम्ही बघू शकता इथून सगळं पाणी येतं नाचायचं वगैरे. इथं सगळं त्यांनी हे ठेवलेलं आहे. हा आहे आपला स्विमिंग पूलचा एरिया. खूप मोठा असा स्विमिंग पूल आहे. आम्ही देखील आलो की इथे खूप सारा एन्जॉय करतो. तुम्ही देखील येऊन एन्जॉय करा. खूप मोठा आहे बघायला गेलं तर. हे बघा एकत्र मला वाटतं 20 लोक तर आरामात बसतील ह्याच्यामध्ये. इथे टायर ट्यूब म्हणजे जे सगळं दिलेलं आहे. व्हॉलीबॉल आहे म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये देखील गेम वगैरे खेळू शकता. इथे हा असा प्लेईंग एरिया आहे पूर्ण. आणि मला शक्यतो ना मित्रांनो हा ना रेन डान्स खूप भारी आहे. जेणेकरून पूर्ण त्यांनी हा पॅसेज आहे पाठीमागचा पूर्ण रेन डान्स तुम्ही करू शकता. आणि स्विमिंग पूल बघा ना कुठेच एवढा मोठा स्विमिंग पूल तुम्हाला बघायला नाही भेटेल. 20 ते 25 लोक आरामात बसणार ह्या स्विमिंग पूलमध्ये. सो मित्रांनो कसं वाटलं हे एवढंच आहे. अजून काय तर मला वाटतं थोडंफार त्यांचं काम देखील चालू आहे. तो अजून थोड्याफार ॲक्टिव्हिटीज वगैरे येऊ शकतात. आणि मुलींसाठी स्पेशल झोपाळा. ज्यांना झोपाळा आवडतो ना कारण की माझी वाईफ वगैरे आलो ना आम्ही इथे झोपाळ्यावरच असतो. हे बघा हा झोपाळा आहे. हा एक झोपाळा आहे आणि इथे एक आहे. हा बेस्ट आहे म्हणजे असं फील घेऊ शकता तुम्ही. हे बघा पूर्ण हलतो हा असा 2 तंगड्या टाकून असं झोपून वरचा व्ह्यू बघा मस्त असा व्ह्यू घेऊ शकता. सो एवढंच असणार आहे. तर मित्रांनो फायनली आता एवढंच आहे. अजून काय एक्स्ट्रा नाही आहे. अजून काय एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजेल असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजून काय माहिती वगैरे तुम्हाला पाहिजेल असेल चार्जेसबद्दल बोला किंवा इथे कसं. अरे मुळात एक मुद्दा विसरलोच मी. इथे कसं यायचं ते देखील मी तुम्हाला सांगतो. कर्जत स्टेशनपासून ना मित्रांनो 4 ते 5 किलोमीटरवर हे रिषभ फार्म आहे. मला वाटतं तिथून शेअरिंग वगैरे सगळं असणार आहे. आणि तुम्ही बाय रोडनी याल तर खूप बेटर आहे. पनवेलपासून 40 मिनटात मी आलो आहे स्वतः. पनवेलपासून 40 मिनटात. मुंबईपासून मला वाटतं असेल 70-80 किलोमीटर असेल मुंबईपासून. सो खूप भारी आहे. लोकेशन वगैरे सगळं मी देतो तुम्हाला. आणि मित्रांनो खूप भारी. आणि इकडचं मेन ना स्पेशल जेवण आहे. आता दादांनी माझ्यासाठी जेवण केलं आहे पण मी बोललो नको कारण की श्रावण चालू आहे. श्रावणात आपण व्हेजच खातो मोस्टली. आणि इकडचं नॉनव्हेज भारी आहे. चिकन रस्सा आणि हे ना मित्रांनो काय बाप आहे. सो मित्रांनो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि विजिट करा मित्रांनो रिषभ फार्मला. खूप जवळ आहे कर्जतपासून. बघा ना चौक आहे ना चौक आपला कर्जत. आणि कर्जतला जायला रस्ता आहे ना माथेरानचा रोड. चौकपासून मला वाटतं 2 किलोमीटर आहे. अडीच असेल. 2.5 किलोमीटर आहे. थोडासा रस्ता आहे कच्चा पण आता त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर देखील तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर असा हा रिषभ फार्म आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. मोस्टली आला ना इकडे स्विमिंग पूल आणि जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. खूप भारी आहे. सो जाऊ मित्रांनो आता दमलो आहे खूप. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. टेक केअर. लव यू.